नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या आपल्या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण जाणार आहोत अशा यात्रेवर जी यात्रा अत्यंत शांत, निवांत आणि दिव्य अशा काळातून सुरू होणार आहे, ज्याचं नाव आहे मार्गशीर्ष. मार्गशीर्ष हा महिना म्हणजे एक स्पर्श, आईच्या ओंजळीतला, निसर्गाच्या थंड हवेतीतला आणि देवीच्या श्वासातील सुवासाचा. गुरुवारची सकाळ जणू मंदिराच्या गाभाऱ्यातून उठलेल्या मोगऱ्याच्या सुवासासारखी हलकी, शुभ्र आणि पवित्र. आज आपण या भक्ती आणि भोजन चॅनलवरती या पवित्र विषयाला कवितेच्या, कथाप्रवाहाच्या, भावनेच्या आणि भक्तीच्या धाग्याने एक सुंदर, सोनेरी, शांत हार गुंफणार आहोत. मन शांत करा, श्वास मंद करा. आज देवी आपल्या घरातच नाही तर आपल्या मनातही येणार आहे. पहाटेचे 4 वाजून गेले. आभाळभर अजून काळी शाळ पसरलेली, पण घराघरात जाग आली होती एकाच भावनेने. आज लक्ष्मी मातेचा दिवस. आई उठते. तिच्या पावलाचा आवाजही अगदी मंद, शांत आणि शुभ्र. घरातल्या फरशीवर चांदण्यासारखा गारवा पसरलेला. देवघराचा दरवाजा उघडताच आवाज येतो तुपाच्या पहिल्या ठिणगीचा. त्या ठिणगीत ही भक्तीची सुगंधी असते. जणू देवीने हलकेच कानात सांगितलेलं, मी आली आहे, अगदी शांतपणे. आई पाण्याने देवघर स्वच्छ धुवून काढते. प्रत्येक थेंब जणू एखाद्या मंत्रासारखा. त्या पाण्याचा मंद असा आवाज, टप टप, अगदी हळुवारपणे. हाच आहे भक्तीच्या पहाटेचा आवाज. सकाळच्या मंद प्रकाशात आई रांगोळी काढायला बसते. तिच्या हातातला पांढरा तांदूळ जणू चंद्राचे कण. रांगोळीचे वळण इतके शांत, इतके नाजूक, इतके बारीक की जणू श्वासही थांबून पाहतो ती कशी रचते पवित्रता. पहिला वर्तुळ हा देवीच्या आशीर्वादाचा, दुसरं वळण घराच्या समृद्धीचं, तिसरं मनाच्या शांततेचं. रांगोळीतला प्रत्येक ठिपका जणू आईच्या मनातील प्रार्थनेचा कण. लक्ष्मी येईल, सुख येईल, शांती येईल. दारी ठेवलेलं तांदळाचे कोलम चिन्ह देवीच्या पावलांना मार्ग दाखवतात आणि जणू सांगत असतात, ये, घर तुझं आतुर आहे. देवघरातील मूर्तीकडे आईचं पहिलं पाहणं हे वेगळंच दृश्य. महालक्ष्मीची मूर्ती चाफ्याच्या फुलांनी नटलेली, कपाळावर कापुराने बसवलेला नाजूक गोफ. दीप समोर पेटतो आणि प्रकाश मूर्तीच्या पायावर पडून हलकेच नाचतो. त्या प्रकाशात एक गूढ शांतता असते. जणू देवी बसून आपल्या घराला, मनाला शांतपणे आशीर्वाद देत असते. भक्तीत शब्द नसतात, भक्तीत आवाज नसतो, भक्तीत फक्त एक हलका श्वास असतो, कृतज्ञता. पूजेची तयारी सुरू होते. आई मंद स्वभावात ओव्या म्हणते. त्या ओव्यामध्ये तिचं प्रेम, तिचा विश्वास, तिचं आयुष्य सगळं सामावलेलं असतं. लक्ष्मी माते येईल, धान्याची पोत येईल, घरात मंगलज्योत फुलेल. ओव्याच्या तालात भिंतीही हलतात. ओम श्री ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः हा जप जसा जसा पुन्हा उच्चारला जातो तसा तसा तो घरभर पसरतो, जणू एखादा सौम्य असा वारा. देवघरातून उठणारा गंध घरातील प्रत्येक खोलीपर्यंत जातो. तो गंध फक्त सुवास नाही, तो देवीचा श्वास आहे. उपवास म्हणजे फक्त न खाणं नाही, उपवास म्हणजे मन शुद्ध करणं. आई म्हणते, आज पोटासाठी नाही, देवीसाठी जगायचं. भूक लागत नाही कारण मन भरलेलं असतं. साखर, दूध, थोडं फळ, थोडं पाणी, पण मन पूर्णपणे तृप्त. जेव्हा भक्ती पोटात जाते तेव्हा भूक नष्ट होते. दुपार जवळ येते. स्वयंपाकघराचा दिवा पेटला जातो. उपवासाचा सुवास एक वेगळ्या प्रकारचा. भगर भासते. त्याचा आवाज जणू कोणीतरी क्षणाक्षणात माळ घुमतंय. शेंगदाण्याचा कूट हाताने कुटताना तो मंद सुगंध. जिऱ्याच्या तडतडीचा आवाज
स्वयंपाकघरात एक नाजूक संगीत रचतो. टणक टणक त्या देवीच्या कृपेचा घंटा ऐकू येतात. तुपाचा कण जेव्हा गरम भांड्यात पडतो तेव्हा जणू प्रसादाची पहिली सुरावट जन्माला येते. खोबऱ्याची पखरण, कोथिंबिरीचा मंद स्पर्श आणि मिठाचा एक दाणा, प्रत्येक घटक प्रसादाला पूर्णता देतो. भोजन तयार होतं, पण ते भोजन नसतं, ते प्रेम असतं, ती श्रद्धा असते, ते देवीला अर्पण केलेला एक छोटासा आनंदाचा वेल असतो. सूर्य मावळतो, आभाळ सोनपावलं होतं, देवघरात पुन्हा एकदा दिवा पेटतो. आरतीचा ताट, घुंगरं वाजतात, चांदीसारखा प्रकाश पसरवत हळूच फिरत राहतो. देवीच्या डोळ्यात प्रकाशाचे वलय पडतात. त्या वलयात आपली प्रार्थना, आपला दिवस, आपल्या भावना सगळं सामावून जातं. आरती संपते, पण तिचा प्रतिध्वनी हृदयात थांबून जातो. जय देवी, जय देवी, जय महालक्ष्मी माता. आरती संपली. मग आता प्रसाद द्यायची वेळ. हातात दिला जातो, गरम, गोड, सुगंधी. शिरा असो, मोदक असो, खीर असो, त्या उभेचा स्पर्श मनाच्या कोपऱ्यात जाऊन शांती देतो. प्रसाद म्हणजे फक्त अन्न नाही, तो देवीचा आशीर्वाद. तो आपल्या जीवनात शांतता पेरतो, कृतज्ञता पेरतो. रात्री झोपण्यापूर्वी आई देवघरात जाऊन हलकेच म्हणते, आजचा दिवस तुझ्यासाठी लिहिला, उद्या पुन्हा नव्यानं जगू. रात्रीचा दिवा खूप मंद प्रकाश पसरवतो. तो प्रकाश घरात जाणवतही नाही, फक्त तो मनात उजळतो. देवीची प्रतिमा हळूच धूसर होत जाते, पण तिचा आशीर्वाद अंतर्मनात स्थिर होतो. त्या रात्री झोप अशी येते जणू कोणीतरी कूस धरून झोपवलं. मार्गशीर्ष गुरुवार हा फक्त दिवस नाही, ही एक भावयात्रा आहे. आपल्या मनातील देवीचा जागर आपल्याला रोज शांतता देत राहतो. आपल्या घरात सुख, धान्य, आनंद, प्रकाश, प्रेम सगळं नांदो. आपली प्रत्येक गुरुवार सकाळ अशीच पवित्र असो. जय महालक्ष्मी माता. आशा करते की आजची ही भक्ती भावना आपल्याला आवडली असेल. काही चुकलं असेल तरी माफ करा. मी गायत्री आता सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.